मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना तिरंगा हाती घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। वांद्रे इथल्या नेव्हिल डिसोजा फुटबॉल मैदानाचं आरक्षण बदलून तेथे प्रदर्शन केंद्र उभारण्याच्या पालिका आणि म्हाडाच्या निर्णयाविरोधात आज संध्याकाळी आंदोलन छेडण्यात आलंय। दरम्यान उच्च न्यायालयानं या प्रकरणी पुढील आदेशापर्यंत कोणत्याही कार्यवाहीवर स्थगिती दिली आहे। तरीही मैदानाचं आरक्षण बदलण्यावरून आदित्य ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। कुठच्याच राजकीय एका पक्षाचा हा विषय नाहीये। आज तुम्ही कुठच्याही राजकीय विचारधारेचे असाल, कोणालाही मतदान करत असाल, भले भाजपला पण मतदान करत असाल, तुम्ही हा विचार केला पाहिजे की भाजपच्या ह्या ठराविक बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांनी या जमिनी ढापल्यानंतर मुंबईत मोकळा श्वास घ्यायला जागा राहणार आहे का? भाजप एवढी जेनझी विरोधी आहे की ह्या जेनझीनी पण विचार केला पाहिजे की मुंबईत जर मैदानच निघून गेली, मुंबईतली मैदानच सगळी गायब केली भाजपनी, तर मैदानी खेळ हे होणार कुठे? हा विचार घेऊन आम्ही हा लढा सुरू केलेला आहे। पहिला टप्पा नेव्हिल डिसोजाला आहे आणि पुढचा टप्पा हा लवकरच आपल्याला कळेल। तर वांद्रेमधल्या नेव्हिल डिसोजा मैदानाचा नेमका वाद काय याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। नेव्हिल डिसोजा मैदानाचा वाद हा वाढताना पाहायला मिळतोय। आज ठाकरे बंधूंकडून इकडे आंदोलन करण्यात येणार आहे। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे हे दोघेही ठाकरे बंधू या नेव्हिल डिसोजा फुटबॉल मैदानासाठी आज आंदोलन करणार आहेत। आपल्या समोर सध्या हे संपूर्ण मैदान आहे। या मैदानावरती आपण बघू शकतो कशा प्रकारे फुटबॉलपटू हे इकडे सध्या फुटबॉलचा सराव करत आहे आणि याच मैदानासाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघेही उपस्थित राहून मोठ्या संख्येने इकडे आंदोलन होणार आहे। या आंदोलनामध्ये रेड कार्ड जे फुटबॉलमध्ये आपल्याला माहिती असेल, जो रेफरी असतो तो ग्रीन कार्ड आणि रेड कार्ड दाखवत असतो, तर तोच रेड कार्ड हातात घेऊन आपल्याला इकडे आंदोलन होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आज ठाकरे बंधू दोघेही या फुटबॉल मैदानावरून काय बोलतात, त्यासोबत महानगरपालिकेला काय इशारा देतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील। यामध्ये महानगरपालिकेने यावरचं जे आरक्षण होतं हे हटवून इकडे आता एक्झिबिशन सेंटरला ही जागा देण्यात आली आहे। ही जागा ही म्हाडाच्या हक्काची आहे आणि मुंबई महानगरपालिकेने त्यांची जागा ही म्हाडाला हस्तांतर केली आहे आणि त्यानंतर आता इकडे एक एक्झिबिशन सेंटर बनणार आहे। याच विरोधात आज अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही ठाकरे बंधू इकडे उपस्थित राहून मोठं आंदोलन करणार आहेत। कॅमेरामन अक्षय करमाळेसह ईशान देशमुख, APP माझा, मुंबई। नेव्हिल डिसोजा मैदानाचं आरक्षण बदलल्याप्रकरणी ठाकरे बंधू आक्रमक झालेत आणि याच मुद्द्याविरोधात आता आदित्य ठाकरे आक्रमक झालेत। त्यांनी आज आंदोलन छेडलेलं आहे, तर आज संध्याकाळी हे आंदोलन होणार आहे। दरम्यान यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूयात। फार उत्तम प्रकारचं आंदोलन त्यांनी हातामध्ये घेतलं आहे मुंबईमधलं मैदानं वाचवण्यासाठी। ही सगळी मैदानं ही एका विशिष्ट बिल्डरांच्या हातात दिली जात आहेत। विशिष्ट बिल्डर, फडणवीसांच्या मर्जीतले बिल्डर मुंबई विकायलाच विकली। हे बिल्डर आहेत, हे फडणवीसांचे हस्तक आहेत आणि उरलेले डेप्युटी CM शिंदेंचे हस्तक आहेत आणि सगळे मिळून मुंबई आणि महाराष्ट्र लिलावात काढलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.